एक वाटी हिरा बेसन पीठ घेतलं, 1 चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं म्हणजेच लिंबू सत्व आणि त्याच प्रमाणामध्ये खाण्याचा सोडा घेतला, चवीप्रमाणे मीठ घेतलं, 2 चमचे साखर घेऊन त्यामध्ये पाणी घालून ठेवलं आणि सायट्रिक ॲसिडमध्येही पाणी घातलं. तर बेसन पीठ एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं मिक्स करून झालं की त्यामध्ये सायट्रिक ॲसिडचं पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठही घालायचं, साखरेचं पाणीसुद्धा घालायचं आणि ढोकळ्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेतलं. शेवटी त्यामध्ये खाण्याचा सोडाही घालायचा आणि एका डायरेक्शनमध्ये पीठ छान असं फेटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता पीठ छान असं फुललेलं आहे. तर तेल लावलेल्या ढोकळा डिशमध्ये सर्व बॅटर असं काढून घ्यायचं. तर ढोकळा पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये ह्या दोन्ही डिश ठेवून द्यायच्या. वरतून झाकण लावून 20 मिनटं ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा. तर 20 मिनटानंतर चेक करूया. ढोकळा छान असा वाफवून झालेला आहे. तर सर्व दोन्ही डिश बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायच्या. तर ढोकळ्यावरती घालण्यासाठी एक तडका बनवूया. तर तेलामध्ये मोहरी घालायची, हिरवी मिरची, कढीपत्ताही घालायचा आणि हा तडका ढोकळ्यावरती टाकून पसरून घ्यायचा आणि ढोकळा कट करून घ्यायचा. तर हा अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार होतो. तुम्ही बघू शकता किती ढोकळा छान असा झालेला आहे. वरतून साखरेचं पाणी घालायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.